देते. आणि ही आहे, ही पण आहे साडी लाल कलरची. ही पण मी ती पर्पल कलर मध्ये दाखवली ना, त्याचाच कपडा आहे हा पण. आणि प्लेन आहे, फक्त हा गोल्डन कलरची बॉर्डर. जय भीम, मी राणी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता वाजले आहेत 4. म्हणजे मुलं तर काही झोपलेत नाही. आयुष आली, तिचा आवाज येत असणार तुम्हाला, किती बडबड चालू आहे तिची. आणि माझा आयुष झोपला होता. बेटा चुप. दोघं भाऊ बहिणींचं चालू आहे आयुष आणि आरवीचं. म्हणजे माझ्या आयुष तर झोपला होता, पण स्वरांची आरवी काही झोपत नाही दुपारचे, कारण त्यांना आहे ना झोपत लागत नाही. तुम्हाला दाखवते बघा पहिले कसे बडबड करतात ते. चला, काय बोलताय तितकं? कोणाला मारतोय तू? भिंतला का बरं मारतोय? कोण आहे तिथं? मातीची भिंत आहे. आता दोघं भाऊ बहिणी तिकडे जाऊन खेळा बेटा हव्यामध्ये. वा मग हवा येते ना बघ. दादा पण आला. जा त्याला जा, तिथे खेळव त्याला. जा बघा कसे बडबड चालू असते त्यांचे. म्हणजे दिवसभर माझ्या आरवीचं तसंच चालतं. चला आता आपण येऊ मेन टॉपिक वरती. म्हणजे ना त्यांनी म्हणजे मला सुद्धा झोपून दिलं. माझ्या आरवी तर चांगला झोपला आता, पण स्वरांच्या आरवीला काही झोप लागत नाही होती. आणि माझ्या स्वरायचं म्हणजे सारखं चालू होतं, मम्मा मला झोपणं लागत आहे, झोपणं लागत आहे. त्याच्यामुळे मी पण उठून गेली. म्हटलं जाऊ दे, ब्लॉग स्टार्ट करून घेते फुल ब्लॉग. पण काय नाही, आता आहे ना उद्यापासून माझ्या स्वरांची शाळा खुलते म्हणून तो, कारण उद्या सोमवार आहे, 8 तारीख आहे. आणि तो उद्यापासून शाळेत जाणार आहे, म्हणून काही एवढं टेन्शन नाही राहणार. आणि चला आता आजचा ब्लॉग यासाठी बनवला आहे, कारण आज माझं साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. म्हणजे खूप जणांनी सांगितलं होतं, खूप ताईंनी पण सांगितलं होतं आधीपासून. आणि ताई साड्यांचं कलेक्शन दाखवा. मी आधी पण दाखवलं होतं, पण म्हटलं आता ज्या नवीन नवीन साड्या घेतल्या त्याचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करते. चला आता बघूया साड्यांचं कलेक्शन. चला, तर सर्वात पहिले ही साडी. या सर्व साड्या आता नवीनच घेतल्या. म्हणजे ही साडी ना माझ्या सासूबाईंनी त्यांनी घेऊन दिली मला. मेहंदी कलर आहे आणि खूप छान. म्हणजे याचे सूत आहे ना एकदम नरम आहे, आणि साडी पण छान आहे. मला तर खूप आवडली. तुम्हाला आता खोलून दाखवते मी. हे बघा, हा साडीचा पल्लू आहे. म्हणजे ना ही साडी बांधणी टाईप आहे. आणि पल्लू आणि ब्लाउज आहे ना ऑरेंज कलरचा आहे. पूर्ण साडी मेहंदी कलरची आहे. खूप छान आहे, एकदम नरम सूत आहे. पाहू शकता तुम्ही. अजून नेसून तर अंगावर खूप छान वाटणार. आणि याचं ब्लाउज पण मी लवकरच टाकून देणार. ही झाली पहिली साडी. आता नंतरच करते घडी. आणि ही दुसरी साडी. ही आहे बेंगनी कलर, म्हणजे पर्पल डार्क कलर आहे. ही पण छान साडी आहे, म्हणजे थोडी सिंथेटिक मध्ये ही साडी. पाहू शकता तुम्ही. हे बघा, हा पल्लू आहे लाल कलरचा. काय झालं? काय झालं? चुप. मला आता व्हिडिओ बनवते, बाहेर जावा. नाही, ओढणी नाही बेटा, साडी आहे ती. दादा बाहेर जा. ही पण साडी खूपच छान आहे. म्हणजे ना, हा मी नंतर देते. जा लवकर जा. दादाला बोलव. जा. खूपच छान साडी आहे, नेसून तर खूप छान वाटते. आणि हे साडीचं ब्लाउज आहे. ही झाली आपली दुसरी साडी. याचा पण कलर आहे ना खूपच छान आहे. आणि म्हणजे जास्त फुगा वगैरे होत नाही, एकदम चापून चेपून बसतात ह्या साड्या. दादा नको काय, बाहेर घेऊन जा त्याला, बाहेर घेऊन जा. आणि आता ही तिसरी साडी. म्हणजे ही पण माझ्या सासूबाईंनी त्यांनीच घेतली आहे. प्लेन साडी आहे, डेली यूज साडी. छान आहे. म्हटलं काय, जा इथं जा, बाहेर घेऊन जा. जा जा लवकर, भाग ना बेटा. याच्या असं मध्ये मध्ये चालवून जातं मी व्हिडिओ चालू केला की. आणि ही चौथी साडी.
ब्लॅक कलरची, म्हणजे माझ्या ननंदबाई त्यांनी दिली मला नेसायसाठी. त्यांच्या साड्या त्या, पण त्या आता नेसत नाही. त्या बोलला की तू नेसणार का म्हणे. म्हटलं हो मी नेसणार, कारण अशा साड्या ना मला खूप आवडतात. म्हणजे पूर्वी ना अशा साड्या असायच्या, आता तर भेटत नाही अशा साड्या, पण मला आवडतात. नेसणार म्हटलं ही साडी मी, आणि माझ्याकडे ब्लॅक ब्लाऊज आहे ना त्याच्यावर नेसणार ही साडी. आणि ही साडी पण मला त्यांनी दिली आहे, मस्त लाल कलर मध्ये, पूर्ण प्लेन साडी आहे ही पण. दाखवते तुम्हाला, पूर्ण प्लेन आहे आणि लेस आहे थोडीशी अशी भरलेली लेस आहे, म्हणजे थोडी. आणि ही साडी पूर्ण प्लेन आहे. खूप छान वाटते ही साडी पण अंगावर. आणि हिरव्या ब्लाऊज वर आहे ना नेसणारीला मी डेली यूज साठी. आणि आता ही साडी, ही तर साडी खूपच छान आहे. ही पण माझ्या सासूबाई त्यांनीच घेतली, म्हणजे ते घेतात आणि मला देऊन देतात मला नेसायसाठी. म्हणजे त्या तर जास्त अशा साड्या नेसत नाही ना. हे बघा किती छान. याचे तर अजून म्हणजे याचे पण ब्लाऊज बाकी आहे. म्हटलं या सर्व साड्यांचं ब्लाऊज पिको फॉलला आणि ब्लाऊज शिवायला सोबतच टाकणार म्हटलं. हा बघा पल्लू किती छान आहे याचा, खूप छान आहे. आणि याच्यातलीच ही लाल साडी पण आहे. हा याच्यातलीच आहे, पण याचा थोडा कापड वेगळा आहे आणि याचा वेगळा आहे, पण सेम साड्या आहे. ही साडी तर तुम्हाला मी आधी पण दाखवली होती. मी नाशिकच्या लग्नाला गेली होती ना, तिथं आहेर भेटलं होतं. पण साडी छान आहे आणि कलर पण छान आहे. हे बघा, हिला तर पाहिले जास्त सोरांच्या बर्थडेला नेसली होती मी. याचा पण पल्लो सेम आहे, त्या साडी सारखाच आहे याचा पण पल्लो. व्हिडिओ मध्येच बंद करावा लागला होता, कारण उन्हामुळे ना आयफोन खूप गरम होऊन जातो, यासाठी त्याला थोडस म्हणजे तसंच ठेवून दिलं होतं. नंतर परत आता व्हिडिओ चालू केला. चला आता पटकन साड्यांचं कलेक्शन, म्हणजे दुसऱ्या पण साड्या दाखवून देते. आणि ही आहे, ही पण आहे साडी लाल कलरची. ही पण मी ती पर्पल कलर मध्ये दाखवली ना, त्याचाच कपडा आहे हा पण. आणि प्लेन आहे, फक्त हा गोल्डन कलरची बॉर्डर आहे. छान आहे ही पण साडी, पूर्ण प्लेन आहे. याचे पण ब्लाऊज बाकी आहे. ठेवते असंच. आणि ही साडी तर मला खूपच जास्त आवडते, कारण ही साडी ना आयुषच्या पप्पांनी अॅनिव्हर्सरीला गिफ्ट दिली होती. तुम्ही अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉग मध्ये तर पाहिलीच असणार. खूपच साडी छान वाटते ही. याचे पण लाल कलरचा पदर आहे. हा उलटी पकडते मी. लाल कलरचा पदर आहे आणि पूर्ण साडी पिवळी आहे, त्याच्यावर म्हणजे गोल्डन अशी डिझाईन आहे. पण खूप छान वाटते अंगावर ही साडी. आणि एकदम ही पण चापून चपून बसते. याचे तर ब्लाऊज पण शिवून झाले आणि पिको फॉल पण होऊन गेलाय, कारण मी ना अर्जंट मध्ये शिवून घेतलं होतं, कारण गावाला पण जायचं होतं आणि अॅनिव्हर्सरी पण त्याच दिवशी होती, यासाठी अर्जंट मध्ये याचं ब्लाऊज शिवून घेतलं होतं. पण आता काय नाही, 1-2 दिवसात या सर्व साड्यांचं ब्लाऊज शिवायला टाकून देणार आणि पिको फॉल साठी पण टाकून देणार. आणि ही साडी ना, ही पण माझ्या ननंदबाईने त्यांनी दिली, म्हणजे त्यांनी घेतली नवीन ही साडी. आणि त्यांनाही ना याचा कलर जास्त काही आवडला नाही. मला तर याचा कलर आवडला. याचा कलर तर खूपच छान आहे. काय माहिती त्यांना का पण नाही आवडला. म्हणजे पूर्ण साडीवर असे फ्लावर्स आहेत. कॉटनची आहे ही साडी, ग्रे कलरची, पण खूप छान आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण साडीवर फ्लावर्स आहेत. आणि नरम साडी आहे ही पण. आणि याच्या हा पल्लो, ब्लाऊज इकडे वाटतं याचा, हे ब्लाऊज आहे. खूप छान आहे, पण त्यांना आवडली नाही ही साडी. आणि लास्ट ही साडी ना मी कोणाच्या तरी लग्नात घेतली होती. ही बघा, अंगूर कलरची साडी आहे ही. आणि ही पण सिंथेटिकच आहे साडी. दाखवते खोलून, छान आहे ही साडी. तेव्हा आहे ना म्हणजे 2-3 वर्षापूर्वी घेतली होती. पाहू शकता पल्लू किती छान आहे. 1400ची घेतली होती ही साडी. पण असं झालं की इतकी छान साडी आहे आणि याचं ब्लाऊजच मला काही सापडत नाहीये. पण खूप शोधलं, पण घरात ब्लाऊजच नाही. साडी तर खूप छान आहे. आता मला आहे ना याच्यावर गोल्डन कलर मध्ये, नाहीतर असं अंगूर कलर मध्ये ब्लाऊज शिवून घ्यावं लागणार, कारण साडी तर छान आहे आणि 1-2च वेळेस नेसलेली आहे मी. असं ब्लाऊज शिवावं लागणार मला.
खूप छान साडी आणि खूपच छान वाटते. अजूनपर्यंत मी व्हिडिओ मध्ये पण नेसली नाही, कारण आम्ही गावाला गेलो होतो ना लग्नाला, तिथं नेसली होती मी 2-3 वर्षापूर्वी. खूप छान आहे. पाहू शकता तुम्ही, असे डायमंड आहेत. मुलं आता बाहेर गेले म्हणून त्यांचा काही आवाज येत नाही, नाहीतर केव्हाची इतकी बडबड बडबड चालू होती ना त्यांची, काय सांगायचं. म्हटलं थोड्या वेळ बाहेर बसा बेटा. ते पण खूप मोठं टेन्शन असतं व्हिडिओ बनवायचं, की त्यांचा म्हणजे आवाज पण करतात ना मग मध्ये असं. या सर्व साड्या आता पटापट मी कपाटला घड्या करून ठेवून देते, नाहीतर मग हे काम तसंच राहून जाणार. कसं मग चहा पाण्याचा टाइम होऊन जाणार, परत लाईव्हला बसायचंय मला. आज तर उशीरच होऊन गेला, नाहीतर 4-4:15 लाईव्हला बसते मी, पण आज उशीर झाला. या पटकन पटकन ठेवून देते मी, तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. साड्या तर सर्व मस्त गड्या करून कपाटात ठेवून दिल्या, आणि आता म्हटलं चहा ठेवून देते, कारण सोरांश गेलाय हे दूध आणायसाठी. तो आणतोय तोपर्यंत म्हटलं कोरा चहा ठेवून देते, वरूनच दूध टाकते मी असं पण. आणि आम्ही ना राशन भरायला गेलो होतो परवा, पण आम्ही ना त्याच्यात साखर आणायचं विसरून गेलो. सर्व सामान आणला पण साखर आणायचंच विसरलो. तर आता उद्या बिद्या घेऊन येतील ते. कसं आयुष्य असतो ना सोबत, त्याच्या चक्कर मध्ये म्हणजे 1-2 वस्तू राहूनच गेल्या होत्या, पण मेन साखर होती. चहा साखर लागते ना, तर असं साखर राहून गेली होती. पण आता जाऊ द्या, उद्या बिद्या घेऊन येतील. चला आता चहा ठेवून घेते पटकन. पाणी देऊ? काय खातोय तू? काजू खाऊन घे. आणि हा ड्रेस मी ना पहिली वेळेस घातला घेऊन, तर केव्हाचा ठेवला होता, पण याची पॅन्ट आहे ना बरोबर बसत नाही, येलो कलरची आहे. म्हणून ही माझी जुनी लेगीज आहे ब्लॅक कलरची, तिला घातली याच्यावर. आणि बघा माझी आरवी कसं आंघोळ करून आली म्हणे. बघा कोणी बांधलंय, बघा किती छान बांधलं तिने. शॅम्पू करून आली म्हणे केसांना. हे मुलं काय करतील काय नाही, त्यांचा काही भरोसा नाही, म्हणजे पूर्ण शिकतात ते मोबाईलला पाहून पाहून. भांडण करायचा, कोणाची पायाला ते आरवीला पायाला घेतली बिचारीला, आणि तो जर तिला घालून देत नाही, तोच घालून घालून फिरतो. त्याच्या पायातून जबरदस्ती काढल्या मी निकाल. याच झाकण कोणी काढल्या? हा, तू मुलगा आहे ना? मुलगा आहे तू? मुलगी आहे? असं चालतंय या मुलांचं. आणि आम्ही वाघ बकरी चहा घेतली ना, त्याच्यावर 4 पाकिट फ्री आला होता. पण हे फ्री वाली चहाचे पाकिट खूप छान लागते, याची चहा मसालावाली चहा. आता सोरांशला तर पाठवलंय दूध आणायला, पण तो आता केव्हा येतो काय माहिती. त्याला सांगितले पटकन ये म्हटलं, तो पण खेळत खेळत येतो. बेटा माठ्यावरचं झाकण आणत. दूध तर घेऊन आला सोरांश, आता गेलाय तो टोस आणण्यासाठी, कारण आज त्यांना चहा चपातीने बनवली. कारण ब्लॉग चालू आहे, मग कंटाळा करून दिला. म्हटलं डायरेक्ट आता स्वयंपाकच करणार. दहीचा हे दूध आहे बेटा, हे दही थोडी आहे. दही सारखा वास येतोय म्हणे, बघा हुशार. दही नाही ना बच्ची, दूध आहे ना. हे दूध तर नाही खराब होऊन जाणार ना मग. कारण गरमीचं आहे ना, दूध तर खूपच जास्त खराब होतंय पाकिटवालं. काल पण 2-3 पिशव्या परत केल्या. खूप बोलायला लागलाय खरंच. काय सांगतोय? चाय मध्ये टाकू? हे पिघळून जाणार. हुशार सारखा नको बोल. नुसता गप्पा गोष्टी करतो, खूप छान बोलतो. पण टाकू? नाही मम्मा, इथं गरम आहे. गरम आहे मम्मा, मस्त अद्रक वाली चाय गरमा गरम. काय बच्चू? कुठे? इथं गरम आहे ना. चल बघू काय गप्पा करतो तू मम्मा सोबत. बंद नाही करायचं, आपण चहा बनवतोय ना. आणि व्हिडिओच्या चक्कर मध्ये किचनवरचा पसारा आज तसाच पडला आहे. म्हटलं व्हिडिओ झाला की नंतर आवडते. आणलं का बेटा? थँक्यू.
नाही बंद करायचा, चटका लागणार. तू हे खातो ना, टोस्ट खातो ना. हा मम्मा, उतर मग तिथं हव्यामध्ये बस. बापरे, गरम गरम. चटका लाव, चटका लाव, चटका लाव, चटका लाव का? चल, दादाने खाऊ आणला बघ रे, चॉकलेट आणली बघ, चॉकलेट चॉकलेट. कशा आरोड्या मारतो, कशा आरोड्या मारतो, हे आरोड्या मारतो. अरे मम्माला पप्पी दे, मग गोड गोड पप्पी दे. तुझी बाडी बाडी पप्पी, बघ छान 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 छान. तर बघ दादा बघतोय बघ तिकडून. चला आता उतर. दादाला काय दाखव आपण बघ, दादाला काय दाखवत बघ तिकडे. उंदीर बघ, उंदीर उंदीर उंदीर. दादा उंदीर. चॉकलेट दे, काजू दे, काजू दे, काजू दे. अशा अशा राय मग, अशा अशा. काय बंद करणार, आपल्याला बंद नाही करायचं आहे, चालू ठेवायचा. चला आता आम्ही चहा पाणी करतो, तोपर्यंत ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. दुपारी ना आज आम्ही खिचडीत बनवली होती, डाळ लावली शिजायला. दुपारी ना खिचडीत बनवली होती, यासाठी लवकर भूक लागून गेली मला. म्हटलं थोडा चहा आणि माखण्यांचा नाश्ता करून घेते, स्वयंपाक होतो तोपर्यंत. कारण कसं खिचडी ना लवकर, म्हणजे खिचडी खाल्ली की लवकर भूक लागून जाते. तर आता आम्ही थोडासा म्हणजे नाश्ता करून घेतो. मुलांची तर इतकी मस्ती चालू ना आयुष्याचे, तर काय सांगू तुम्हाला. तर कसा वाटला तुम्हाला साड्या कलेक्शनचा ब्लॉग, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.